येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल हे आता स्पष्ट झालेलं आहे। कारण शरद पवार बोललेले आहेत कोल्हापूरमध्ये, माझ्यासोबत शिवसेना नेते नरेश मस्के आहेत। एक तर स्पष्ट झालं की महाविकास आघाडी चेहरा नसेल मुख्यमंत्रीपदाचा, त्याशिवायच या निवडणुका लढवल्या जातील। तुमची प्रतिक्रिया? महाविकास आघाडी अजून निवडणुका लागायच्यात, बऱ्याच गोष्टी समोर येतील, पण मला आज वाईट वाटतंय की महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबा मातेच्या भूमीमध्ये अशा पद्धतीने पवार साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या गोष्टी करता पक्षाचं वाटोळं केलं, जीवाभावाचे शिवसैनिक साथीदार दूर केले आणि ती गोष्ट आज हातात येत नाही आहे। पवार साहेबांनी जे म्हटलंय, जे मी यापूर्वी पण स्टेटमेंट केलेलं, ह्या जागेवरून दिल्लीतून म्हणालेलो की महाराष्ट्रामध्ये बदलापूरची घटना आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला त्याच्या पाठीमागे लोकांना भडकवायचं आणि राजकारण करायचं, या पाठीमागे सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांचा प्लॅन असावा। ती गोष्ट तंतोतंत खरी ठरते। या विषयावरती शरद पवारांच्या स्टेटमेंटवर मला वाटतं जे संजय राऊत आहेत, जे रोज सकाळी भुंकतात, त्यांनी अजून का प्रतिक्रिया आली नाही, यामागून सरळ सिद्ध होतं की संजय राऊत यांना, सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि याकरता शिवसेना पक्षाचं त्यांनी वाटोळं केलं, उद्धव ठाकरे यांना शिवसेनेपासून दूर केलं आणि आज पवार साहेबांच्या स्टेटमेंटमधून हे सिद्ध झालेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याकरता संजय राऊत हे संपूर्णपणे प्लॅन करतायत आणि उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याचा त्यांचा जो प्लॅन आहे तो लोकांसमोर आज आलेला आहे। कशाच्या आधारे हा दावा करताय की उद्धव ठाकरे हे एकाकी पाडण्याचा ते प्रयत्न करतात? संजय राऊत, जे संजय राऊत रोज सकाळी रोज भुंकतात, छोट्या छोट्या गोष्टीवर ज्याप्रमाणे मुघलांना संताजी धनाजी दिसायचे, त्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, त्यांच्यावर टीका करतात। आज शरद पवारांनी जे काही स्टेटमेंट केलेले त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया का आली नाही? शरद पवार चुकीचे बोलले, योग्य बोलले, त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे होतं, अशी प्रतिक्रिया त्यांची आली का? त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही आहे। यावरून सिद्ध होतं आहे की उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडण्याकरता हा सगळा बनाव रचला जातोय आणि आज वाईट वाटते की त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले होते, त्यांना मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन या सगळ्यांच्या मागे फिरावं लागतंय। एक शेवटचा प्रश्न, एक केंद्रीय मंत्र्यांनी TV9 मराठीशी बोलताना असं म्हटलंय की लोकसभेला महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती होती ती आज राहिलेली नाही, पोषक वातावरण आहे महायुतीसाठी, प्रामुख्यानं भाजपसाठी असं म्हटलं आहे। त्याचबरोबर गटबाजी जी होती ती संपवलेली आहे, महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये कुठलाही वाद नाही जागा वाटपासंदर्भात, असाही दावा त्यांनी केलेला आहे। महायुतीमध्ये खरंच वाद नाही आहे, सगळे एकत्र काम करतायत। तुम्ही पाहताय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, एकत्र काम करतायत, एकत्र फिरतायत, लोकांसमोर जात आहेत आणि लोकसभेच्या वेळी जे संविधान खतरे में है आणि विशिष्ट समाजाला भडकावून मुल्ला मौलवी असतील, प्रार्थना स्थळं असतील, त्याच्यामधून लाखो रुपयांचं वाटप करून एक नॅरेटिव्ह, खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला होता। लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे, विशिष्ट समाजाची एक गठ्ठा मतं घेऊन यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत। त्यामुळे लोकांच्या लक्षात आलेलं आता महाराष्ट्रात ती परिस्थिती नाही आहे आणि एक हाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये महायुतीची येणार। महायुतीची एक हाती सत्ता येईल असा विश्वास नरेश मस्के यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।